नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 3 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 11 to 14 हे 4 प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 11, ई फर्स्ट टर्म ऑफ एन एपी. पहा, एपीची पहिली टर्म आपल्याला ए दिलेली आहे, सेकंड टर्म बी आहे आणि लास्टची टर्म सी आहे. म्हणजे एपी कशी असेल, याप्रमाणे असेल. ही पहिली टर्म ए, दुसरी टर्म बी आणि शेवटची टर्म सी आहे. बरोबर आहे. ही पहिली टर्म आहे म्हणजे T1, ही दुसरी आहे T2 आणि शेवटची आहे Tn. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे देन शो दॅट सम ऑफ ऑल टर्म्स. तर या सर्व टर्मची सम म्हणजे Sn ही व्हॅल्यू किती आहे, तर एवढी व्हॅल्यू आहे प्रूफ करायचं आहे आपल्याला. ए प्लस सी ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी मायनस 2a अपॉन 2 टाइम्स बी मायनस ए हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. या दोन टर्मवरून आपण कॉमन डिफरन्स काढू शकतो. बरोबर आहे. म्हणजे डीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, बी मायनस ए मिळेल. बरोबर आहे. या दोन टर्मवरून आपण कॉमन डिफरन्स फाइंड आउट करणार. कॉमन डिफरन्स एवढा येईल. बरोबर आहे. Tnचा फॉर्म्युला अप्लाय करू. Tn इक्वल टू येथे आपल्याला सी आहे. बरोबर आहे. Tn म्हणजे काय, ए प्लस ब्रॅकेटमध्ये n मायनस 1 इंटू डी इक्वल टू सी. बरोबर आहे. डीची व्हॅल्यू येथे पुट करू आपण आणि त्यावरून आपल्याला एनची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. एनची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर Snचा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. Snचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, n अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये T1 प्लस Tn हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. पहा, सोडूया. सोल्युशन, पहिली टर्म म्हणजे T1 इक्वल टू ए हे आपल्याला दिलेलं आहे. सेकंड टर्म T2 ही व्हॅल्यू बी आहे आणि शेवटची टर्म म्हणजे Tn ही व्हॅल्यू सी आहे. आपल्याला सम एवढी आहे म्हणून प्रूफ करायचं आहे. पहा, या दोन टर्मवरून आपण कॉमन डिफरन्स काढू शकतो. बरोबर आहे. हेअर कॉमन डिफरन्स डी इक्वल टू काय होईल, पुढची टर्म मायनस मागची टर्म म्हणजे बी मायनस ए हा येईल आपला कॉमन डिफरन्स. पहिल्या दोन टर्मवरून आपण कॉमन डिफरन्स काढला. शेवटची टर्म ही लिहून घेऊ आपण, Tn इक्वल टू सी हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. गिवन. Tnचा फॉर्म्युला अप्लाय करू. Tn म्हणजे काय, ए प्लस ब्रॅकेटमध्ये n मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला आहे Tnचा. बरोबर आहे. आणि इक्वल टू सी ॲज इट इज. पहा, डीची व्हॅल्यू आपण पुट करू. ही डीची व्हॅल्यू काढलेली आपण, ही येथे पुट करू. देअरफॉर ए प्लस n मायनस 1 डीची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये बी मायनस ए, कारण दोन टर्म आहेत ब्रॅकेटमध्ये, इक्वल टू सी. फक्त आपल्याला एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यासाठी आपण काय करू, ए या साईडला पास करू. देअरफॉर n मायनस 1 आणि बी मायनस ए यांचा मल्टिप्लिकेशन आहे आणि इक्वल टू सी मायनस ए होईल. बरोबर आहे. आपल्याला फक्त एनची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे हा ब्रॅकेट आपण या साईडला पास करू. देअरफॉर या साईडला हा ब्रॅकेट राहील n मायनस 1. बरोबर आहे. आणि या साईडला काय होईल, सी मायनस ए हा ब्रॅकेट डिव्हिजनमध्ये येईल बी मायनस ए. पहा, देअरफॉर n इक्वल टू सी मायनस ए अपॉन बी मायनस ए आणि हा मायनस 1 या साईडला प्लस 1 होईल. बरोबर आहे. पहा, याला सिम्प्लिफाय करू आपण. n इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे सी मायनस ए प्लस, पहा हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू सी मायनस ए म्हणजे सी मायनस एच होईल आणि हे प्लस साईन बी मायनस ए आणि अपॉन बी मायनस ए. देअरफॉर n इक्वल टू सी मायनस ए आणि मायनस ए म्हणजे मायनस 2a होईल. बरोबर आहे. आणि हे प्लस बी आणि अपॉन बी मायनस ए. पण 9 आता Snचा फॉर्म्युला अप्लाय करू, कारण सम दाखवायची आपल्याला. Sn इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे, n अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये T1 प्लस Tn. बरोबर आहे. पहिली टर्म आणि लास्टची टर्म इक्वल टू एनची व्हॅल्यू ही पुट करायची आपल्याला. पहा, हे 1 अपॉन 2 ॲज इट इज. एन ऐवजी काय पुट करणार, ही व्हॅल्यू पुट करणार
म्हणजे इंटू सी मायनस 2a प्लस बी आणि अपॉन बी मायनस ए. आणि या ब्रॅकेटमध्ये T1ची व्हॅल्यू म्हणजे पहिली टर्म ए आहे आणि शेवटची टर्म सी आहे. बरोबर आहे. T1 म्हणजे ए आणि Tn म्हणजे सी. हे हाफ इंटू बीची टर्म आधी लिहिणार, सीची टर्म नंतर आणि नंतर -2a, कारण याप्रमाणे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आपला आन्सर आलेला आहे बी मायनस ए आणि ब्रॅकेटमध्ये येथे ए प्लस सी. बरोबर आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, ए प्लस सी आधी लिहिणार, जे प्रूफ करायचं आहे ते लिहून घेऊ आपण, ए प्लस सी नंतर बी प्लस सी मायनस 2a आणि अपॉन हे 2 इथे ब्रॅकेट होईल बी मायनस सी. हेच प्रूफ करायचं होतं आपल्याला, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. देअरफॉर Sn इक्वल टू नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. इफ दी सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स. पहा, पहिल्या पी टर्म्स आपण यापूर्वी फॉर्म्युला पाहिलेला आहे. सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स म्हणजे Sn. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, n अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. म्हणजे हा फॉर्म्युला कोणता आहे, फर्स्ट एन टर्म्स. बरोबर आहे. येथे फर्स्ट पी टर्म्स आहे, तो फॉर्म्युला कसा होईल, एन ऐवजी पी घेणार आपण, म्हणजे एन ऐवजी पी अपॉन 2 2a प्लस एन ऐवजी पी घेणार -1 आणि इंटू डी. आणि त्याचप्रमाणे फर्स्ट क्यू टर्म्स, क्यू टर्म्स म्हणजे एन ऐवजी क्यू घेणार. आता येथे क्यू होईल 2a प्लस पी ऐवजी क्यू होईल -1 आणि इंटू डी. फर्स्ट पी टर्मचा फॉर्म्युला हा होईल, फर्स्ट क्यू टर्मचा फॉर्म्युला हा होईल. बरोबर आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, सम ऑफ इट्स फर्स्ट पी प्लस क्यूची ॲडिशन पाहिजे आपल्याला. म्हणजे फॉर्म्युला कसा होईल, यस पी प्लस क्यू याप्रमाणे फॉर्म्युला होईल. बरोबर आहे. तर ही व्हॅल्यू किती येते, 0 येते, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सोडूया. लेट ए बी दी फर्स्ट टर्म अँड डी बी दी कॉमन डिफरन्स. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, वी नो Snचा फॉर्म्युला माहिती आहे. बरोबर आहे. Sn इक्वल टू n अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. फ्रॉम गिवन कंडिशन फर्स्ट n टर्म्सचा फॉर्म्युला हा होतो, मग फर्स्ट पी टर्मचा फॉर्म्युला काय होईल, SP होईल आणि फर्स्ट क्यू टर्मचा फॉर्म्युला SQ होईल. हे इक्वल आहेत. बरोबर आहे. म्हणजे ज्याप्रमाणे येथे n आहे त्याप्रमाणे आपल्याला p पुट करायचं आहे. म्हणजे काय होईल, येथे आपण जेथे n आहे तेथे p पुट करणार आणि जेथे n आहे तेथे हा q पुट करणार. n ऐवजी p पुट करू आपण, म्हणजे हा फॉर्म्युला कसा होईल, p अपॉन 2 येथे 2a प्लस येथे n आहे इथे p पुट करू, कारण येथे p घेतलेला आहे आपण, p -1 आणि इंटू डी. बरोबर आहे. त्याचप्रमाणे येथे q होईल, q अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस येथे q -1 आणि इंटू डी. इकडे p आहे तर इकडे q आहे. देअरफॉर या साईडला पण हाफ आहेत आणि या साईडला पण हाफ आहेत. बरोबर आहे. हे कॅन्सल होतील, म्हणजे p 2a प्लस p -1 इंटू डी इक्वल टू q 2a प्लस ब्रॅकेटमध्ये q -1 इंटू डी. p ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि q ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे काय होईल, 2AP होईल आणि प्लस p ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणजे येथे ब्रॅकेट असल्यामुळे p ने मल्टिप्लाय करू d होईल. बरोबर आहे. इक्वल टू q ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू
तर क्यू इंटू 2a म्हणजे 2aq आणि प्लस क्यूने पुन्हा हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा क्यू मायनस 1 इंटू डी. पहा हे क्यू आहेत 9 नाहीत, 9 सारखे दिसतात परंतु क्यू आहे हा. देअरफोर आता या पीने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि क्यूने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे हे 2ap प्लस पहा इथे या ब्रॅकेटला पीने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि डीने पण मल्टिप्लाय केलेलं आहे. बरोबर आहे. एकाच वेळेस आपण पीने मल्टिप्लाय करू आणि डीने पण मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल पी स्क्वेअर, पीने मल्टिप्लाय केलं तर पी स्क्वेअर होईल आणि इंटू डी, पी स्क्वेअर इंटू डी होईल. बरोबर आहे. आणि हे मायनस पी इंटू डी म्हणजे पी डी होईल इक्वल टू 2aq. आता क्यूने मल्टिप्लाय करू, क्यू स्क्वेअर आणि इंटू डी होईल, क्यू स्क्वेअर इंटू डी. बरोबर आहे. क्यूने मल्टिप्लाय करू म्हणजे क्यू होईल आणि इंटू डी म्हणजे मायनस क्यू डी. या सर्व टर्म आपण या साईडला पास करू म्हणजे इक्वल टू 0 होईल, म्हणजे काय होईल 2ap प्लस पी स्क्वेअर डी मायनस पी डी. हे प्लस आहे तर या साईडला मायनस होतील 2aq, हे प्लस आहे तर या साईडला आणले तर मायनस क्यू होईल, मायनस क्यू डी. हे मायनस आहे तर या साईडला प्लस होतील आणि इक्वल टू 0. सर्व टर्म आपण या साईडला पास केल्या. आता आपल्याला कॉमन काढायचं आहे, त्यामुळे आपण काय करू 2ap आणि 2aq हे जवळजवळ लिहिणार आहोत. स्क्वेअरच्या टर्म आपण जवळ लिहू आणि ह्या राहिलेल्या टर्म पुन्हा अशा एकत्र जवळजवळ लिहायचे आपल्याला, म्हणजे 2ap तर 2aq मायनस 2aq. बरोबर आहे. आता स्क्वेअरची टर्म पी स्क्वेअर डी मायनस क्यू स्क्वेअर डी, ते मायनस पी डी आणि प्लस क्यू डी. या दोन टर्ममध्ये आणि या दोन टर्ममध्ये कॉमन काढू आपण. पहा इथे कॉमन काय होईल 2a कॉमन निघेल, 2a कॉमन काढला तर इथे काय होईल p मायनस क्यू होईल, p मायनस क्यू होईल. बरोबर आहे. पहा इथे कॉमन काय काढता येईल आपल्याला d कॉमन काढता येईल, d कॉमन काढला तर इथे p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर होईल. येथे कॉमन काय काढणार आपण मायनस डी कॉमन काढू, मायनस डी कॉमन काढला तर हा पी प्लसमध्ये होईल. बरोबर आहे. कारण मायनस पी डी मल्टिप्लिकेशन येणार आहे तर हे मायनस क्यू होईल. पहा तिन्ही ब्रॅकेटमध्ये पी आणि क्यूच्या टर्म आणलेल्या आहे आपण. देअरफोर 2a ब्रॅकेटमध्ये पहा हे डी, पहा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण इथे, म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. बरोबर आहे. तो फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, म्हणजे इथे काय होईल एका ब्रॅकेटमध्ये पी प्लस क्यू, एका ब्रॅकेटमध्ये पी मायनस क्यू. बरोबर आहे. पी मायनस क्यू याचं एक्सपेन्शन केलं आपण तर पी प्लस क्यू आणि हे स्क्वेअर निघून जातील, हे मायनस डी पी मायनस क्यू इक्वल टू 0. बरोबर आहे. पहा येथे पण p मायनस क्यू आहे, येथे पण p मायनस क्यू आहे, येथे पण p मायनस क्यू आहे. या तिन्ही टर्ममध्ये कॉमन काढू आपण, म्हणजे p मायनस क्यू हा ब्रॅकेट जर कॉमन काढला तर एवढ्या टर्ममध्ये फक्त 2a राहील. बरोबर आहे. 2a राहील प्लस हे कॉमन काढल्यामुळे येथे काय राहील d राहील आणि येथे p प्लस क्यू राहील. पहा येथे हा ब्रॅकेट कॉमन काढला, येथे मायनस d राहील आणि इक्वल टू 0. बरोबर आहे. पहा या दोन टर्ममध्ये डी कॉमन काढता येईल आपल्याला, म्हणजे काय होईल पी मायनस क्यू हे 2a प्लस कॉमन काढलेला आपण नंतर लिहू, म्हणजे इथे डी लिहिणार आपण. डी कॉमन काढला तर इथे पी प्लस क्यू राहील. बरोबर आहे. आणि मायनस 1 इक्वल टू 0. बरोबर आहे. पहा एवढ्या टर्मची व्हॅल्यू आपल्याला 0 दाखवायची, त्यासाठी काय करावं लागेल हा ब्रॅकेट इकडे डिव्हिजनमध्ये जाईल. पहा 0ला या ब्रॅकेटने डिवाईड केलं तर 0चा आन्सर येईल. बरोबर आहे. म्हणजे 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इक्वल टू म्हणजे 0 अपॉन पी मायनस क्यू.
कारण या दोन टर्म इक्वल नाहीत. इक्वल असेल तर 0 होईल, बरोबर आहे. म्हणजे 0 अपॉन 0 आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला येथे पी आणि क्यू या दोन टर्म इक्वल नाहीत असं दिलेलं आहे. तर ह्या इक्वल नाहीत. 0 अपॉन समथिंग म्हणजे 0 होईल. देअरफॉर 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इक्वल टू 0. ही व्हॅल्यू 0 आहे म्हणून प्रूफ केलं आपण, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू आपण एस एनच्या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करू. नाऊ आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, दोघांची सम म्हणजे एस ऑफ पी प्लस क्यू ही सम प्रूफ करायची आपल्याला 0 आहे म्हणून. हे काय आहे, सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स. तो फॉर्म्युला कसा होईल, फक्त एन ऐवजी हा ब्रॅकेट पुट करायचा आपल्याला पी प्लस क्यू, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, एन अपॉन टू एन ऐवजी पी प्लस क्यू अपॉन 2. फॉर्म्युला तोच आहे 2a. येथे आपण काय लिहितो, प्लस एन मायनस 1. एन म्हणजे येथे काय आहे, ही व्हॅल्यू सपोज एन आहे, तर येथे काय होईल पी प्लस क्यू आणि मायनस 1 ॲज इट इज फॉर्म्युल्याचा आणि इंटू डी, बरोबर आहे. इक्वल टू हे पी प्लस क्यू अपॉन 2 ही व्हॅल्यू आपण 0 आहे म्हणून दाखवलेली आहे, बरोबर आहे. फ्रॉम इक्वेशन 1 ही व्हॅल्यू आपण 0 दाखवलेली आहे. फ्रॉम 1 0 ने मल्टिप्लाय केल्यामुळे ही व्हॅल्यू पण किती होईल, 0च होईल. देअरफॉर एस ऑफ पी प्लस क्यू ही व्हॅल्यू 0 आलेली आहे, बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड. इथे आपण लिहिणार दी सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0. हा स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर त्यामध्ये हे पेज आपल्याला ॲड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. इफ यम टाइम्स यम टाइम्स म्हणजे यम इंटू यमथ टर्म म्हणजे काय होईल, टी एम, बरोबर आहे. ज्याप्रमाणे यंथ टर्म म्हणजे आपण टी एन लिहितो, त्याप्रमाणे यमथ टर्म म्हणजे काय होईल, टी एम होईल. इक्वल आहे इक्वल टू एन टाइम्स, इक्वल आहे एन टाइम्स एन इंटू टाइम्स म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे किती पट आहे, एन टाइम्स यंथ टर्म म्हणजे टी एन होईल, बरोबर आहे. ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. तर या कंडिशनवरून आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, शो दॅट यम प्लस यंथ टर्म म्हणजे ही टर्म कोणती आहे, यम प्लस एन आहे, म्हणजे टी एम प्लस एन ही टर्म 0 आहे म्हणून प्रूफ करायचं आपल्याला. हे प्रूफ करायचं आपल्याला आणि ही कंडिशन दिलेली आहे. लेट ए बी दी फर्स्ट टर्म अँड डी बी दी कॉमन डिफरन्स फ्रॉम गिवन कंडिशन. आपल्याला कंडिशन काय आहे, यम टाइम्स म्हणजे यम इंटू यमथ टर्म म्हणजे टी एम इक्वल आहे इक्वल टू एन टाइम्स म्हणजे एन इंटू यंथ टर्म म्हणजे टी एन, बरोबर आहे. ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. आता फॉर्म्युला अप्लाय करू आपण. हा एम ॲज इट इज टी एम, ज्याप्रमाणे टी एनचा फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे टी एन ऐवजी एम आपल्याला अप्लाय करायचा आपल्याला. म्हणजे फॉर्म्युला कसा होईल, ए प्लस एन मायनस 1 म्हणजे येथे काय घेणार आपण, एम मायनस 1 आणि इंटू डी, बरोबर आहे. इक्वल टू एन आणि टी एनचा फॉर्म्युला ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. एमने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. क्वेश्चन नंबर 12 प्रमाणेच हा क्वेश्चन आहे. एमने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, एम ए प्लस एमने हा ब्रॅकेट पुन्हा मल्टिप्लाय करणार एम मायनस 1 आणि इंटू डी, बरोबर आहे. एनने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण म्हणजे एन ए प्लस एनने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय होणार एन मायनस 1 आणि इंटू डी. देअरफॉर आता हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण. एम ए प्लस एमने मल्टिप्लाय करायचा आणि डीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला.
येथे एनने मल्टिप्लाय करणार आणि डीने पण मल्टिप्लाय करणार, म्हणजे एम स्क्वेअर इंटू डी होईल, बरोबर आहे. एम स्क्वेअर डी होईल आणि एम डी होईल मायनस एम डी इक्वल टू एन ए प्लस एन स्क्वेअर डी होईल आणि मायनस एन इंटू डी म्हणजे एन डी. या सर्व टर्म या साईडला पास करू म्हणजे इक्वल टू 0 होईल. एम ए प्लस एम स्क्वेअर डी मायनस एम डी, ही साईड ॲज इट इज मायनस होतील एन ए, हे पण मायनस होतील एन स्क्वेअर डी आणि हे प्लस होतील एन डी आणि इक्वल टू 0. आता आपण सारख्या टर्म जवळजवळ लिहिणार आहोत. येथे ए आहे, येथे पण ए आहे, कॉमन काढता येईल आपल्याला. येथे स्क्वेअरची टर्म आहे, येथे पण स्क्वेअरची आहे, आपण जवळजवळ लिहिणार आहोत. म्हणजे काय लिहिणार आपण, एम ए हे मायनस एन ए, स्क्वेअरची टर्म आपण जवळजवळ लिहिणार आहोत म्हणजे कॉमन घ्यायला सोपं जाईल आपल्याला. एन स्क्वेअर डी आता मायनस एम डी आणि हे प्लस एन डी इक्वल टू 0. इथे कॉमन काय काढता येईल आपल्याला, ए कॉमन काढता येईल, बरोबर आहे. ए कॉमन काढला तर इथे काय होईल, एम मायनस एन होईल. इथे कॉमन काय काढता येईल आपल्याला, डी कॉमन काढता येईल, सॉरी हे प्लस ॲज इट इज. इथे आपण डी कॉमन काढला तर इथे काय होईल, एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. इथे कॉमन इथे मायनस एम कॉमन काढला आपण इथे, तर इथे सॉरी इथे डी कॉमन काढणार. इथे डी कॉमन काढला तर इथे एम आणि हे मायनस एन होईल. एन हा मायनस होईल कारण मायनस कॉमन काढलेला आहे आपण, म्हणजे मायनस मायनस हे प्लस होईल, बरोबर आहे, इक्वल टू 0. एम मायनस एन येथे पण आहे. एम मायनस एनचे आपण ब्रॅकेट आणलेले आहेत, बरोबर आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण पी मायनस क्यूचे ब्रॅकेट आणले होते. हा ब्रॅकेट ॲज इट इज प्लस डी एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर, म्हणजे आपण असं लिहू शकतो, एका ब्रॅकेटमध्ये एम मायनस एन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एम प्लस एन, तर हे स्क्वेअर निघून जातील, मायनस हे डी आणि एम मायनस एन इक्वल टू 0, बरोबर आहे. इथे पण ब्रॅकेट आहे एम मायनस एनचा, येथे पण आहे आणि येथे पण आहे, म्हणजे या टर्ममध्ये आणि या टर्ममध्ये आपण काय काढणार, एम मायनस एन कॉमन काढू. हा ब्रॅकेट कॉमन काढला तर येथे काय राहील, फक्त ए राहील, येथे डी राहील आणि एम प्लस एन राहील, बरोबर आहे. आणि मायनस एम मायनस एन कॉमन काढल्यामुळे येथे फक्त डी राहील आणि इक्वल टू 0, बरोबर आहे. देअरफोर ही व्हॅल्यू आपल्याला 0 दाखवायची आहे, म्हणजे ही टर्म आपण काय करू, या साईडला डिव्हिजनमध्ये जाईल, बरोबर आहे. 0च्या खाली हे जातील एम मायनस एन, म्हणजे इकडे काय राहील, हा ब्रॅकेट राहील ए प्लस, येथे आपण डी कॉमन काढू शकतो, बरोबर आहे. डी जर कॉमन काढला तर येथे काय होईल, हे एम प्लस एन आणि मायनस 1 होईल, बरोबर आहे. इंटू डी असंही लिहू शकतो आपण. समजण्यासाठी एक स्टेप ॲड करू आपण. हे ए हे प्लस, आपण डी कॉमन काढला तर येथे काय राहील, एम प्लस एन राहील, बरोबर आहे. आणि येथे डी कॉमन काढल्यामुळे येथे मायनस 1 होईल, डी कॉमन काढला, बरोबर आहे. आणि इक्वल टू 0 मायनस एन, ए प्लस एम प्लस एन मायनस 1 आणि इंटू डी, ही व्हॅल्यू आपण 0 दाखवली, याची व्हॅल्यू काय येईल, 0 येईल, बरोबर आहे. इक्वेशन 1. टी एम प्लस एन हा फॉर्म्युला काय होईल, हा फॉर्म्युला होणार आहे, फक्त एन ऐवजी आपण एम प्लस एन पुट करणार, म्हणजे हा फॉर्म्युला कसा होईल, ए प्लस ब्रॅकेटमध्ये एम प्लस एन मायनस 1 आणि इंटू डी, याप्रमाणे फॉर्म्युला होईल, बरोबर आहे. ज्याप्रमाणे टी एनचा फॉर्म्युला आहे, फक्त एन ऐवजी एम प्लस एन, म्हणजे ही व्हॅल्यू
आपण किती दाखवली 0 आहे बरोबर आहे, म्हणजे इक्वल टू 0. येथे काय लिहिणार फ्रॉम 1. देअरफोर टी एम प्लस एन ही व्हॅल्यू आपण 0 दाखवलेली आहे बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 14. खूप सोपा प्रश्न आहे. सिंपल इंटरेस्टचा हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सिंपल इंटरेस्ट आफ्टर 1 इयर. पहा पीची व्हॅल्यू 1000 आहे आणि रेट म्हणजे आरची व्हॅल्यू ही आहे. 1 इयर नंतर मिळणारे सिंपल इंटरेस्ट किती असेल. पहा पीची व्हॅल्यू आरची व्हॅल्यू इंटू 1 इयर बरोबर आहे अपॉन 100. म्हणजे हे 0 0 कॅन्सल होतील. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, म्हणजे हे काय होतील. पहा हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. येथे लिहिणार आपण 100 रुपीज. म्हणजे 1 वर्षानंतर 1000 रुपीजला 100 रुपीज आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे बरोबर आहे. मग 2 वर्षानंतर किती मिळेल. सिंपल इंटरेस्ट आहे तेवढंच मिळणार आहे 100. म्हणजे इथे किती होतील. हे 100 आणि हे 100 म्हणजे 200 होतील बरोबर आहे. पहा हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, म्हणजे काय होईल 200. पहा सिंपल इंटरेस्ट आफ्टर 3 इयर्स. 3 वर्षानंतर मिळणारे व्याज म्हणजे येथे पीची व्हॅल्यू 1000, येथे आरची व्हॅल्यू इंटू 10 आणि 3 इयर्स म्हणजे इंटू एनची व्हॅल्यू 3 लिहिणार आपण. पहा येथे 10 लिहिणार, येथे 3 लिहिणार आणि येथे 1000. पहा हे 2 0 कॅन्सल, तर हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, म्हणजे 100 इंटू 3 म्हणजे 300 बरोबर आहे. तर आता अकॉर्डिंग टू धिस सिंपल इंटरेस्ट 4, 5, 6. पहा पहिल्या वर्षी मिळणारे व्याज 100 आहे, दुसऱ्या वर्षी 200, तिसऱ्या वर्षी 300, चौथ्या वर्षी 400 होईल, पाचव्या वर्षी किती होईल 500 होईल, सहाव्या वर्षी 600 होईल. याप्रमाणे व्याज होईल बरोबर आहे. म्हणजे येथे कॉमन डिफरन्स किती आहे. पहा म्हणजे ए पी कशी तयार होते. पहा इंटरेस्टची ए पी अशी याप्रमाणे तयार होईल 100, 200, 300 याप्रमाणे ए पी होईल बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे 20व्या वर्षी किती व्याज होईल. म्हणजे येथे कॉमन डिफरन्स किती आहे. पहा 200मधून 100 गेले किंवा 300मधून 200 गेले तरी कॉमन डिफरन्स किती येईल 100च येईल बरोबर आहे. म्हणजे येथे डीची व्हॅल्यू किती आहे 100. आणि ए म्हणजे काय पहिली टर्म म्हणजे पहिल्या वर्षी मिळणारे व्याज किती आहे 100 रुपीज बरोबर आहे. म्हणजे याची व्हॅल्यू आपण काय घेणार 100. पहा ही पहिल्या वर्षी आहे, ही दुसऱ्या वर्षी, ही तिसऱ्या वर्षी, याप्रमाणे T20 ही व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला बरोबर आहे. म्हणजे 20व्या वर्षी किती रक्कम मिळेल, व्याजाची रक्कम किती असेल ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे बरोबर आहे. म्हणजे T20चा फॉर्म्युला अप्लाय करू. TN इक्वल टू हा फॉर्म्युला आहे TN ऐवजी 20. म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे 100, याची व्हॅल्यू 100 प्लस एनची व्हॅल्यू 20 आहे -1 इंटू डी कॉमन डिफरन्स 100. पहा हे कॅल्क्युलेशन आपल्याला रफमध्ये करायचं आहे. फक्त बॉक्समध्ये काय लिहायचं आहे तेवढंच लिहायचं आहे आपल्याला इथे. पहा हे 100 20 - 1 म्हणजे 19 होतील आणि इंटू 100. पहा हे काय होईल 100 प्लस हा मल्टिप्लिकेशन इक्वल टू 2000. पहा 20व्या वर्षी किती व्याज मिळेल 2000 रुपये बरोबर आहे. पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी 200, तिसऱ्या वर्षी 300, याप्रमाणे 20व्या वर्षी किती असेल 2000 रुपये असेल. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.